मुलांना जर अभ्यासाची गोडी लावायची असेल किंवा मुलं मनाने अभ्यास करत नाहीत, ओरडूनच अभ्यासाला बसवावं लागतं, तर मुलांसाठी ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. जेव्हा तुम्ही कामात असतात त्यावेळेस मुलांनासुद्धा तुमच्या कामात मदत करायला घ्या, थोडीफार का होईना. आणि जेव्हा मुलं अभ्यासाला बसतील तेव्हा पण तुम्ही तुमचं दुसरं बुक घेऊन त्याच्याबरोबर रीडिंग करायला बसा, काहीतरी करा, पण त्याच्याबरोबर तुम्ही रीडिंग करू शकता. तर तुम्ही रीडिंग करत असताना त्या अभ्यासातल्या काही चुका ते तुम्हाला विचारतील किंवा त्याला पण बरं वाटेल की मम्मी अभ्यास करते माझ्याबरोबर, पप्पा अभ्यास करतायत माझ्याबरोबर, त्याला पण अभ्यासातली गोडी वाढेल. चिडून ओरडून मारून अभ्यासाला जर बसवत असाल तर पालक ही सगळ्यात मोठी चूक करतात. चिडून ओरडून मारून बसवू नका. चिडून मारून ओरडून जर बसवलं तर मुलांचं कधीच आयुष्यात अभ्यासात लक्ष लागणार नाही.